नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील क्लासिफिकेशन पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा लेसन बघणार आहोत. या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण डोबेरायनर ट्राइब्स अँड न्यूलँड ऑक्टेव्ह हा पार्ट कव्हर केलेला आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हा भाग बघणार आहोत. तर मेंडेलिव्ह हे सुद्धा शास्त्रज्ञांचं नाव आहे आणि त्यांनी पिरियडिक टेबल मध्ये कशा पद्धतीने एलिमेंट्सची मांडणी केली त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. बघा, द रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड ऑफ 1869 to 1872 AD. तर दिमित्री मेंडेलिव्ह हे जे एक रशियन सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं तर 1869 ते 1872 या काळामध्ये पिरियडिक टेबल डेव्हलप केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी एलिमेंट्स प्लेस केले किंवा त्यांची मांडणी केली. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. एलिमेंटचं जे काही क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये ह्यांचा जो पिरियडिक टेबल आहे, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आहे, त्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स किंवा खूप जास्त महत्व आहे. Mendeleev considered the fundamental property of elements, namely the atomic mass, as a standard and arranged 63 elements known at that time in the increasing order of their atomic masses. परत बघा, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं atomic mass number म्हणजे काय असतं. तर it's a mass of proton plus neutron which is present in the nucleus of atom. ठीक आहे. तर त्या ऍटॉमिक मासला कन्सिडर करून मेंडेलिव्ह यांनी काय केलं, तेव्हा माहित असणारे 63 एलिमेंट्स जे आहेत ते ऍटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये म्हणजे चढत्या क्रमाने अरेंज केले. म्हणजे सगळ्यात कमी वजन असणारा सुरुवातीला, त्यानंतर हळूहळू हळूहळू जसा ऍटॉमिक मास नंबर वाढत जाईल त्या पद्धतीने त्यांनी 63 एलिमेंट्स क्लासिफाय केले. देन ही ट्रान्सफॉर्म दिस इनटू द पिरियडिक टेबल of elements in accordance with the physical and chemical properties of these elements. ठीक आहे. तर त्यांनी 1 to 63 सगळे एलिमेंट्स अरेंज केले आणि त्यानंतर त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज नुसार त्यांना एका पिरियडिक टेबल मध्ये अरेंज केलं. म्हणजे बघा, सगळे जे एलिमेंट्स आहेत आपण बघितले, काही धातू आहेत, काही अधातू आहेत, काही धातू सदृश आहेत. प्रत्येकाच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, बरोबर. म्हणजे आता बघा, आपण गोल्ड आणि आयर्न दोन्हीचं फेरस दोन्हीचं उदाहरण घेऊया. लोखंड आणि सोनं. लोखंड जरा वेळ बाहेर राहिलं, हवेशी संपर्कात आलं, थोडंसं मॉइश्चर असेल तर ते गंजतं, बरोबर. त्याच्यामध्ये फरक पडतो. पण हे जर गोल्डच्या बाबतीत असेल तर ते गंजत वगैरे नाही, त्याला रस्टिंग वगैरे होत नाही. म्हणजे दोन्हीच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि अशा प्रॉपर्टींचा अभ्यास करून त्यांनी काय केलं तर त्यांना एका पिरियडिक टेबल मध्ये सेट केलं. Mendeleev organized the periodic table on the basis of the chemical and physical properties of the elements. मेंडेलिव्हनी जे एलिमेंट्स आहेत हे मूलद्रव्य आहेत त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करून त्यांना पिरियडिक टेबल मध्ये क्लासिफाय केलं. These were the molecular formulae of hydride and oxide of elements, melting points, boiling points, densities of elements and their हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. ठीक आहे. तर काय कन्सिडर केले त्यांनी, दीज वेअर द मोलिक्युलर फॉर्म्युलीज ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. कोणत्याही एलिमेंट्सचे जे हायड्राइड्स आहेत आणि ऑक्साइड्स आहेत. तर हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स म्हणजे काय, तर कोणताही एलिमेंट जेव्हा हायड्रोजन सोबत संयोग पावतो किंवा हायड्रोजन सोबत त्याची केमिकल रिएक्शन होते त्याला आपण हायड्राइड्स असं म्हणतो. कोणताही एलिमेंट जेव्हा ऑक्सिजन सोबत संयोग पावतो, ठीक आहे, ऑक्सिजन सोबत त्याची रिएक्शन होते तेव्हा त्याला आपण ऑक्साइड्स असं म्हणतो. ठीक आहे. तर त्याचे जे मोलिक्युलर फॉर्म्युलेज आहेत, कोणत्याही एलिमेंटचे हायड्राइड्स आणि ऑक्साइड जे आहेत त्याचे मोलिक्युलर फॉर्म्युलेज, त्यांचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स अँड देअर हायड्राइड्स आणि ऑक्साइड
म्हणजे कोणत्याही जो एलिमेंट आहे त्याची डेन्सिटी, घनता आणि त्याचे हायड्राइड्स आणि ऑक्साईड जे आहेत त्याची डेन्सिटी. ठीक आहे. तर या सगळ्याचा विचार करून त्यांनी काय केलं तर आवर्त सारणीचा किंवा पिरियडिक टेबलचा विचार केला. Mendeleev found that the elements with the similar physical and chemical properties repeat after a definite interval. त्यांनी काय म्हटलं तर सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असणारे जे एलिमेंट आहेत ते एका फायनाईट इंटरवल नंतर रिपीट होतात. बरोबर. म्हणजे आता आपण कार्बन बघितलं. ठीक आहे. कार्बन CO2 हे कार्बनचं ऑक्साईड आहे. ठीक आहे. त्यानंतर हायड्राइडचं एक्झाम्पल आपण एखादं घेऊ. HCl. ठीक आहे. हायड्रोक्लोराईड हे क्लोरीनचं हायड्राइड आहे. म्हणजे हे हायड्रोजन सोबत संयोग पावलेला आहे, हे ऑक्सिजन सोबत संयोग पावलेला आहे. तर ह्यांचे हे मोलिक्युलर फॉर्म्युलेज आहेत. ह्यांचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि ह्यांची डेन्सिटी म्हणजे ह्यांची घनता, ह्या सगळ्याचा विचार करून त्यांनी या सगळ्या एलिमेंट्सना एका टेबलमध्ये अरेंज केलं आणि त्यांनी काय सांगितलं की एका इंटरवल नंतर ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहेत त्या रिपीट होतात. म्हणजे एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर ह्या सगळ्या एलिमेंट जे आहेत ते सारख्या प्रॉपर्टीज दाखवतात किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी सारखेपणा आहे. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलीव स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. आणि ह्याच्या आधारे त्यांनी पिरियडिक लॉ सांगितला. ठीक आहे. किंवा त्याला आवर्ती नियम असं म्हणतात. Properties of elements are a periodic function of their atomic masses. कोणतेही एलिमेंट्स असतात त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते त्याच्या ऍटॉमिक मासेसचे आवर्तीफल आहे. ठीक आहे. पिरियडिक फंक्शन म्हणजे आवर्तीफल आहे. कोणत्याही मूलद्रव्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्तीफल आहे असा नियम त्यांनी सांगितला. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. Properties of elements are periodic function of their atomic masses. The vertical columns in the Mendeleev's periodic table are called groups, while the horizontal row are called periods. तर त्यांचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये असणारे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत ठीक आहे, हे असे असणारे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स असं म्हटलं जाईल. आणि जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना पिरियड्स असं म्हटलं जाईल. ठीक आहे. ते व्हर्टिकल आहे ते ग्रुप आणि जे हॉरिझॉन्टल आहे ते पिरियड. पुढे बघा, तुम्हाला एक टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, 5, 6, 7 आणि 8 अशा 8 वेगळे वेगळे कॉलम्स किंवा ग्रुप्स आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर जवळपास 12 वेगळे वेगळे पिरियड्स आपल्याला दिसत आहेत किंवा हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. तुम्ही एकदा बघून घ्या वरती सारणी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. The general molecular formula of compounds shown as R2O, R2O3, etc. in the upper part of the Mendeleev periodic table are written as R2O, R2O3, etc. in the present system. आता मेंडेलीव जे आहेत त्यांनी जनरल म्हणजे उदाहरणादाखल काही मोलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत ते ग्रुपमध्ये सगळ्यात वरती इथं लिहिलेले आहेत. ते कसे लिहिले? R2O किंवा RO किंवा R2O3. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी घेतलेलं आहे, ते कोणत्याही एलिमेंटचं नाव नाही. आणि आता हे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत ते आता सद्यस्थितीमध्ये RO तर असाच राहील, पण हे जे त्यांनी डोक्यावरती लिहिलेले आहेत ऍटम्सचे नंबर ते आपण खाली लिहितो. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लिहिले जातं. म्हणजे आता आपण CO2 लिहिलं तर CO2 आपण हे 2 जे आहे ते असं डोक्यावरती लिहित नाही. आताच्या काळामध्ये कन्व्हेन्शनली आपण हे असं लिहितो. ठीक आहे. खालच्या बाजूला. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. वैज्ञानिकाची ओळख. Dmitry Mendeleev 1834 to 1907 was the professor in the Saint Petersburg University. तर सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी ही जी आहे तिथं ते
प्रोफेसर होते दिमित्री मेंडेलिव. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नोन एलिमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास. प्रत्येक माहित असणाऱ्या एलिमेंटसाठी त्याचा ॲटॉमिक मास दाखवणारं एक वेगळं असं कार्ड त्यांनी बनवलं. He arranged the cards in the accordance with the atomic masses and the properties of the element, which resulted in the invention of a periodic table of elements. ठीक आहे, प्रत्येक एका एलिमेंटचं त्यांनी कार्ड बनवले ज्याच्यामध्ये त्याचे ॲटॉमिक मासेस आणि त्याच्या प्रॉपर्टीज शो केलेल्या आहेत. आणि ती कार्ड जेव्हा त्यांनी एका प्रॉपर वेने अरेंज केली त्यावर त्यांना पिरियडिक टेबल मिळालं किंवा त्याच्यातून पिरियडिक टेबलचं इन्व्हेन्शन झालं. Think about it. There are some vacant places in the Mendeleev's periodic table. In some of these places, the atomic masses are seen to be predicted. In this, 3 of these predicted atomic masses along with their group and a period. आता हे जे मेंडेलीव यांचं पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही वॅकंट प्लेसेस दिसतात. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ॲटॉमिक मासेस जे आहेत ते प्रेडिक्टेड आहे, शक्यता वर्तवलेली, म्हणजे ते नाहीयेत. एनलिस्ट 3 ऑफ दिस पेरियडिक ॲटॉमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड अ पिरियड. तर असे जे ॲटॉमिक मासेस आहेत ते त्यांचे ग्रुप आणि पिरियड ह्याच्यानुसार क्लासिफाय करा किंवा ते एनलिस्ट करा, त्याची लिस्ट बनवा. ड्यू टू अनसर्टनिटी इन द नेम ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स, अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल इन द मेंडेलीव पिरियडिक टेबल. व्हॉट आर सच अ सिम्बॉल? आता हा जो पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे, काही तुम्हाला नोटेशन्स दिसत आहेत बघा. तर ER असं एक एलिमेंट आहे त्याच्या सुरुवातीला क्वेश्चन मार्क आहे, किंवा CE असं एक एलिमेंट आहे त्याच्या सुरुवातीला क्वेश्चन मार्क आहे, LA क्वेश्चन मार्क आहे. तर प्रश्न काय आहे तुमचा? ड्यू टू अनसर्टनिटी इन द नेम्स ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स. ते जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या नावामध्ये अनसर्टनिटी, ठीक आहे, कन्फर्म नव्हते किंवा फर्म नव्हते नावाच्या बाबतीत, आणि त्यामुळे काय केलंय त्यांनी क्वेश्चन मार्क इंडिकेट केलेला आहे प्रत्येक सिम्बॉलच्या बाजूला. तर व्हॉट आर सच अ सिम्बॉल? तर असे सिम्बॉल्स कोणते आहेत तुम्हाला शोधायचे आहे. ठीक आहे, साधेचा टास्क आहे. तुम्ही बघा, हा तुम्हाला पिरियडिक टेबलचा व्यवस्थित अभ्यास करता यावा किंवा तुम्ही त्याचा व्यवस्थित एकदा बघून घ्यावा, त्याचा अभ्यास करावा. ठीक आहे, म्हणून दिलेले क्वेश्चन आहे. तर तुम्ही अर्थात ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, त्याच्याकरून तुम्हाला पिरियडिक टेबलची आणखी जास्त माहिती मिळेल. मेरिट्स ऑफ मेंडेलीव पिरियडिक टेबल. ठीक आहे, त्याचे मेरिट्स किंवा ऍडव्हान्टेजेस. सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. देअर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फ्लुएन्स बाय युझिंग मोर ऍडव्हान्स मीन्स अँड मेथड ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट. ठीक आहे, सायन्स बघा रोज नवीन शोध लागतो, ते प्रोग्रेसिव्ह आहे, बरोबर. नवीन नवीन शोध त्याच्यामध्ये लागत असतात आणि प्रत्येक सायंटिस्टला हा फ्रीडम आहे की आधी जी काही माहिती उपलब्ध आहे ती तो रिवाइज करू शकतो, रिअरेंज करू शकतो. ठीक आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धती, ऍडव्हान्स मीन किंवा मेथड्स वापरून त्याच्यामध्ये नवीन माहिती ऍड करू शकतो. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. आणि ह्या सगळ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या मेंडेलीव त्यांच्या पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला दिसून येतात. While applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with a thought that the information available till then was not final but it could be changed. ठीक आहे, काय केलंय त्यांनी? ज्या वेळेला त्यांनी असं सांगितलं की एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्याच्या ॲटॉमिक मासचं पिरियडिक फंक्शन आहेत किंवा त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल आहेत, हे सांगत असताना सगळे माहीत असणारे एलिमेंट्स त्याने अशा पद्धतीने अरेंज केलेत. ठीक आहे, मेंडेलीव अरेंज द एलिमेंट विथ अ थॉट. त्यांनी असा विचार करून अरेंज केलेत की कदाचित माहीत असणारी जी माहिती आहे ती उद्या बदलू शकते. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही रिजिडनेस नाही. हा जो पिरियडिक टेबल आहे त्याची अरेंजमेंट जी आहे ती फ्लेक्झिबल आहे असं आपण म्हणूया. ते अरेंज करताना या गोष्टीचा विचार त्यांनी केलेला आहे. दॅट इन्फॉर्मेशन अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल बट इट कुड बी चेंज. तेव्हा माहित असणारी जी माहिती आहे ती फायनल नाहीये, त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो किंवा उद्या ती बदलू शकते. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलीव पिरियडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. आणि याच्यानुसार ही जी अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे की उद्या ह्याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतो, त्याच्यानुसार त्याचे जे मेरिट्स आहेत ते आपण बघूयात. Atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table
in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of beryllium is 14.09 was changed to the correct value 9.4 and the beryllium was placed before boron. आता हे त्यांनी नावं दिलेली आहे. त्यांना काय वाटलं की प्रत्येक वेळी जी माहिती आहे ती चेंज होऊ शकते आणि म्हणून मग ॲटॉमिक मासेस जे आहेत ते रिवाइज करून, ठीक आहे, ॲटॉमिक मासेस जे आहेत ते रिवाइज करून किंवा त्यांच्याबद्दल पुन्हा अभ्यास करून त्यांच्या प्रॉपर प्लेसला त्यांना बसवलं गेलं. ठीक आहे, इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज, त्यांच्या प्रॉपर्टीजच्या अकॉर्डिंग त्यांना पिरियडिक टेबल मध्ये रिअरेंज केलं गेलं. बरोबर. तर एक्झाम्पल बघा, बेरिलियम हे जे आहे त्याचं पहिल्यांदा जे ॲटॉमिक मास घेतलं होतं ते 14.09 होतं, जे पुन्हा करेक्ट व्हॅल्यू मध्ये चेंज झालं 9.4 आणि त्याची जागा जी आहे ती बदलली गेली. बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. बेरिलियम जे आहे ते बोरॉनच्या आधी प्लेस केलं गेलं. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी अशी जागा किंवा अशी सुविधा ठेवली होती की पुन्हा जर माहिती रिवाइज झाली किंवा एखाद्या एलिमेंट बद्दल जास्त माहिती मिळाली तर त्यांना रिअरेंज करता यावं. Mendeleev kept vacant places in the periodic table for elements not discovered till then. मेंडेलिव्ह त्यांनी त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये काही जागा ह्या रिकाम्या ठेवलेल्या होत्या आतापर्यंत जे एलिमेंट डिस्कवर झालेले नाही त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्या काळात जे एलिमेंट डिस्कवर झाले नव्हते त्यांच्यासाठी. 3 of these unknown elements were given the name Eka boron, Eka aluminium and Eka silicon. From the known neighbors and their atomic masses were indicated as the 44, 68 and 72 respectively. Not only this, but their properties were also predicted. Later on, these elements were discovered and named as scandium, gallium and germanium respectively. The properties of these elements matched well with those predicted by Mendeleev. See table 2.4. बघा, मेंडेलिव्ह यांनी काय केलं होतं तर काही जागा ज्या आहेत त्या वेकंट ठेवल्या होत्या, म्हणजे इथे एखादं मूलद्रव्य सापडेल आणि त्या जागी त्याला ठेवता येईल अशा स्वरूपात त्यांनी काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. ठीक आहे. आणि त्यांनी काही ठिकाणी म्हणजे आजूबाजूला असणारे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या अनुसरून पुढच्या वॅकंट जागेमध्ये असणाऱ्या एलिमेंटला नाव दिलं होतं. म्हणजे आता समजा इथे बोरॉन आहे, ठीक आहे, ही जागा रिकामी आहे, तर ह्या एलिमेंटला त्यांनी इका बोरॉन असं नाव दिलं. ठीक आहे. फक्त एक्झाम्पल आहे, तुमच्या टेबलची मॅच नाही होणार. तर बोरॉन आहे त्याच्या बाजूला असणाऱ्या एलिमेंटला त्यांनी इका बोरॉन असं नाव दिलं आणि त्याच्या काही प्रॉपर्टी सुद्धा प्रेडिक्ट केल्या, आजूबाजूच्या एलिमेंट्स वरून त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा प्रेडिक्ट केल्या. आणि पुन्हा काही कालांतरानं त्याच जागी फिट होणारं स्कॅन्डियम नावाचं मूलद्रव्य शोधलं गेलं, ज्याच्या प्रॉपर्टीज त्यांनी सांगितलेल्या प्रॉपर्टीशी सिमिलर होत्या. पहिल्यांदा त्यांनी इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन असे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या नेबर्सच्या प्रॉपर्टीज आणि त्यांच्या ॲटॉमिक मासेस ह्याच्या आधारे सांगितले होते. कालांतराने पुन्हा मग स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम असे 3 एलिमेंट शोधले गेले, ज्याच्या प्रॉपर्टीज त्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांनी प्रेडिक्ट केल्याप्रमाणे होत्या आणि ते एलिमेंट तिथं त्या जागेवरती बरोबर मॅच झाले. See table 2.4. Due to this success, all were convinced about the importance of a Mendeleev periodic table and this method of classification of elements was accepted immediately. तर हे जे त्यांनी केलेलं होतं की भविष्यात जाऊन ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होतील किंवा वेगळे शोध लागले तर एलिमेंट तिथे ऍडजस्ट करता येतील, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं जे पिरियडिक टेबल आहे ते सहज एक्सेप्ट केलं गेलं. बरोबर. आणि सगळे कन्व्हिन्स झाले की हे जे टेबल आहे ते इम्पॉर्टंट आहे, त्याने एक इम्पॉर्टंट वर्क केलेलं आहे जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन आहे आणि त्यामुळे त्यांचं जे पिरियडिक टेबल आहे किंवा त्यांच्या पिरियडिक टेबल मधलं जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन आहे ते ऍक्सेप्ट केलं गेलं. बघा, ऍक्च्युअल अँड प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ गॅलियम. आता गॅलियम जसं मी तुम्हाला म्हटले त्यांनी इका अल्युमिनियम म्हणून जो सबस्टन्स किंवा ज्या एलिमेंटचं नाव सांगितलं होतं वॅकंट प्लेस मध्ये जर प्लेस केलं होतं आणि त्याच्या ठिकाणी पुन्हा गॅलियम नावाचं ऍक्च्युअल एलिमेंट सापडलं. त्या दोन्हीच्या प्रॉपर्टीज त्यांनी सांगितले होते की ॲटॉमिक मास किती असेल, डेन्सिटी किती असेल, मेल्टिंग पॉइंट फॉर्म्युला, ठीक आहे, ऑक्साईड आणि हायड्राईड जे काही आपण प्रॉपर्टीज कन्सिडर केल्या त्या जर आपण बघितल्या तर इका अल्युमिनियम आणि गॅलियम दोन्हीच्या जवळपास सेम आहे. ठीक आहे. 68 ॲटॉमिक मास आहे इका अल्युमिनियमचं आणि गॅलियमचं जे ॲटॉमिक मास आहे ते 69.7 आहे, अप्रॉक्सिमेटली जवळ आहे. त्यानंतर डेन्सिटी
5.9, 5.94. मेल्टिंग पॉइंट लो. ऍक्च्युअल जे एलिमेंट आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट 30.2 आहे. फॉर्म्युला ऑफ क्लोराइड, फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड आणि नेचर ऑफ ऑक्साइड. एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणजे बऱ्याचशा सिमिलॅरिटीज त्यांनी प्रिडिक्ट केलेल्या ज्या काही शक्यता होत्या आणि ऍक्च्युअल मिळालेल्या एलिमेंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सिमिलॅरिटीज किंवा सारखेपणा आपल्याला दिसून येतो. देयर वॉज नो प्लेस reserved for the noble gases in Mendeleev's original periodic table. However, when noble gases such as helium, neon, argon were discovered towards the end of the 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. आता बघा, हे जे पिरियडिक टेबल आहे जे त्यांनी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये नोबेल गॅसेसना जागा नव्हती. आता हे नोबेल गॅसेस म्हणजे काय आहे तर नॉन रिएक्टिव्ह असणारे गॅसेस आहेत. ठीक आहे, हेलियम आहे, निऑन आहे किंवा आर्गॉन आहे. ह्यांची जी आउटर शेल असते ती कम्प्लिटली फिल असते ऍटम मध्ये. ठीक आहे, त्यांच्या ऍटम मध्ये असणारी जी शेल असते ती संतृप्त असते असं आपण म्हणू आणि ते केमिकल ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेत नाही म्हणून मग त्यांना नोबल गॅसेस असं म्हटलं जातं. तर ह्याच्यासाठी काय केलं त्यांनी तर त्यांचा जो टेबल आहे त्याला अजिबात कुठेही डिस्टर्ब केलं नाही. त्यांचे हे जे नोबल गॅसेस आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात शेवटी एक ग्रुप बनवला ज्याला झिरो ग्रुप असं नाव दिलं. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या टेबल मध्ये बघू शकता. ओके, नोबल गॅसेसचा विषय दिलेला नाहीये. ठीक आहे, तर तो जो टेबल आहे त्याला डिस्टर्ब न करता त्यांनी काय केलं तर सगळ्यात शेवटी झिरो ग्रुप तयार केला ज्याच्यामध्ये सगळे नोबल गॅसेस त्यांनी फिट केले किंवा सगळ्या नोबल गॅसेसना त्यांनी बसवलं. यूज युअर ब्रेन पॉवर. आता तुमचा मेंदू वापरण्याची वेळ आलेली आहे. क्लोरीन हॅज टू आयसोटोप्स विथ C1, Cl35 and Cl37. Their atomic masses are 35 and 37 respectively. Their chemical properties are same. Where should these be placed in a Mendeleev's periodic table? In a different places or in the same place? ठीक आहे, आता आपण बघितलंय की ह्यांचा जो पिरियडिक टेबल आहे तो ऍटॉमिक मास नंबर वरती डिपेंडिंग आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास नंबर. तर क्लोरीन जे आहे त्याचे 2 आयसोटोप्स आहेत बरोबर आणि त्याच्यामध्ये काय आहे तर एक जो आहे तो क्लोरीन 35 आहे, दुसरा जो आहे तो क्लोरीन 37 आहे. म्हणजे त्याचे ऍटॉमिक मासेस जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. आता तुम्ही विचार करून सांगायचं आहे की त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज जर सेम असतील दोन्ही आयसोटोप्सच्या तर मग क्लोरीनला कुठे प्लेस केला जाईल. मेंडेलीव यांचा जो पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 यांना कुठे प्लेस केलं जाऊ शकतं किंवा कुठे प्लेस केलं जाईल. तुम्ही एकदा बारकाईने याचा अभ्यास करा, व्यवस्थित निरीक्षण करा आणि या प्रश्नाचं उत्तर अर्थातच मला कमेंट करून सांगा. दी मेरिट्स ऑफ मेंडेलीव पिरियडिक टेबल. आता हे सगळे आपण मेरिट्स बघितले. काही गोष्टी होत्या ज्या अर्थातच हेल्पफुल होत्या किंवा चांगल्या होत्या पण त्याचे काही डिमेरिट सुद्धा होते म्हणजे काही तोटे सुद्धा होते. ठीक आहे, तर आता आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. डिमेरिट ऑफ मेंडेलीव पिरियडिक टेबल. आता त्यांच्या आवर्त सारणीचे तोटे किंवा दुर्गुण आपण बघणार आहोत. बघा, द होल नंबर ऍटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट कोबाल्ट आणि निकेल इज सेम. कोबाल्ट आणि निकेल हे जे 2 एलिमेंट्स आहेत त्याचे ऍटॉमिक मासेस जे आहेत ते सेम आहेत. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in the Mendeleev's periodic table. त्यामुळे मग ह्या दोघांना कुठे प्लेस करावं किंवा त्याच्या निश्चित स्थानाबद्दल संदिग्धता आहे. एकच ऍटॉमिक मास त्यांनी ऍटॉमिक मास वापरून जे काही एलिमेंट्स आहेत ते अरेंज केलेले आहेत आणि मग एकाच 2 वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचं एकच ऍटॉमिक मास असल्यामुळे त्यांच्या कुठे नक्की जागा द्यावी किंवा त्यांना नक्की कुठे प्लेस करावं याच्याबद्दल संदिग्धता आपल्याला दिसते. Isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table. As isotopes have the same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in a Mendeleev's periodic table. आता बघा, आयसोटोप्स जे आहेत ते पुन्हा डिस्कवर झाले. आयसोटोप्स म्हणजे असे एलिमेंट्स जे सारख्या केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात पण त्याचे ऍटॉमिक मास नंबर जे असतात ते डिफरंट असतात. मग असे जे आपण आयसोटोपचं एक्झाम्पल बघितलं की क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. ठीक आहे, हे 2 आयसोटोप्स आहेत. तर आयसोटोपचा जो शोध आहे तो
बऱ्याच वर्षांनी किंवा खूप कालांतराने लागला. आणि मग हे जे आयसोटोप्स आहेत त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत, पण त्याचे अणुवस्तुमानांक जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. आणि त्यामुळं मग मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये आयसोटोप्सला कुठे प्लेस करायचं हे ऍक्च्युली खूप मोठं आव्हान बनलं. When elements are arranged in the increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between two heavy elements. आता हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते वाढत्या ऍटॉमिक मास नुसार अरेंज केले गेले, पण कधी कधी दोन जे एलिमेंट्स आहेत त्याच्या ऍटॉमिक मासेस मध्ये खूप डिफरंट होता, किंवा पहिल्या एलिमेंट पेक्षा पुढचा असणारा जो एलिमेंट आहे त्याचा ऍटॉमिक मास खूप जास्त होतं. आणि त्यामुळं त्या दोन्हीमध्ये किती ऍटॉमिक मास असणारे किती एलिमेंट सापडतील ह्याच्याबद्दल प्रिडिक्शन करणं किंवा शक्यता वर्तवणं हे शक्य नव्हतं. ठीक आहे. पोझिशन ऑफ अ हायड्रोजन. आता हायड्रोजनची पोझिशन बघा. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन ग्रुप 7. For example, the molecular formula of hydrogen is a H2, while the molecular formula of fluorine and chlorine is a F2 and a Cl2 respectively. आता हा जो हायड्रोजन आहे, ठीक आहे, ह्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे, जो कशासोबत सिमिलॅरिटी दाखवतो तर क्लोरीन आणि फ्लोरीन. हे आहे आपलं फ्लोरीन, हे आहे आपलं क्लोरीन, बरोबर. हॅलोजन ग्रुप 7 हे जे आहेत क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन यांना हॅलोजन्स असं म्हटलं जातं. ते कोणत्या ग्रुपमध्ये आहेत तर 7. पुढे बघा. रिस्पेक्टिव्हली. In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals group first. आता अल्कली मेटल्स कोणते आहेत? There is a similarity in the molecular formula of the compound of a hydrogen alkali metals, potassium, sodium, etc. formed with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals or in the group of halogen group. ठीक आहे. आता हे जे आहेत हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. जेव्हा आपण केमिकल रिएक्शन बद्दल बघतो, ठीक आहे, जेव्हा आपण केमिकल रिएक्शनचा विचार करतो तेव्हा मग हायड्रोजनच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या अल्कली मेटल्सना सिमिलर आहेत किंवा अल्कली मेटल्स सारख्या आहेत. कोणते अल्कली मेटल्स? जसं की सोडियम आहे किंवा पोटॅशियम आहे. त्यांचे क्लोरीन आणि ऑक्सिजन यांची जी संयुग आहेत त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, ठीक आहे, त्या सारख्या आहेत. जसे हायड्रोजनच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत तशा ह्या अल्कली मटेरियलच्या किंवा एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत. आणि त्यामुळे मग हायड्रोजन हा नक्की हॅलोजनच्या ग्रुपमध्ये जाईल किंवा मग अल्कलीच्या ग्रुपमध्ये जाईल. अल्कली जे असतात ते कुठे असतात तर ते ग्रुप 1 मध्ये आहे. त्यामुळे हायड्रोजनला नक्की ह्याच्यामध्ये प्लेस करावं की ह्याच्यामध्ये प्लेस करावं ह्याच्याबद्दल काय झालं तर कन्फ्युजन सुरू झालं. ऑन कन्सिडरिंग द अबाव प्रॉपर्टीज, ह्या दोन्ही प्रॉपर्टीज आपण जर कन्सिडर केल्या की त्याचे फॉर्म्युले जे आहेत मोलिक्युलर फॉर्म्युला तो हॅलोजन सारखा आहे आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अल्कली सारख्या आहेत, तर मग ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर इट कॅन नॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इज इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स ऑर इन द ग्रुप ऑफ अ हॅलोजन. त्याच्यावरून हे कन्फ्युजन होतं किंवा हे पर्टिक्युलरली डिसाइड करता येऊ शकत नव्हतं की त्यांना अल्कलीज मध्ये प्लेस करावं हायड्रोजनला किंवा हॅलोजन मध्ये प्लेस करावं. तर हे जे आहेत ते त्यांच्या पिरियडिक टेबलचे ड्रॉबॅक्स आहेत, ठीक आहे, किंवा तोटे आहेत, डिसमेरिट्स आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर. राईट द मोलिक्युलर फॉर्म्युले ऑफ ऑक्साइड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता तुम्हाला काही एलिमेंट्सची नावं दिलेली आहेत, ठीक आहे, सोडियम, सिलिका, सिलिकॉन, कॅल्शियम, कार्बन, फॉस्फरस, बेरियम, क्लोरीन. तर हे सगळे जे तुम्हाला दिलेले केमिकल्स आहेत तुम्हाला काय करायचं आहे तर मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड ह्यांचे जे ऑक्साइड्स असतात म्हणजे हे सगळे एलिमेंट जेव्हा ऑक्सिजन सोबत संयोग पावतात आणि त्याचे ऑक्साइड तयार होतात त्याचे मोलिक्युलर फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. राईट द मोलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाउंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ द हायड्रोजन बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. पुन्हा तुम्हाला काही एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्याचे हायड्रोजन कंपाऊंड जे असतात किंवा हायड्राइड जे असतात त्याचे मोलिक्युलर फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे आहेत.
तर इथे आपण मेंडेलिव्ह यांचा पिरियडिक टेबल त्यांनी कशा पद्धतीने त्याची मांडणी केली, त्याचबरोबर त्याचे मेरिट्स आणि डिसमेरिट्स काय आहे हे बघितलेलं आहे. आपण याचा पुढचा जो भाग आहे मॉडर्न पिरियडिक टेबल तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आशा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल. तुम्ही माझा व्हिडिओ आवर्जून बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर अर्थातच मला कमेंट करून सांगा, मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर तुमचं जर काही पॉझिटिव्ह थिंकिंग असतील, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तरीही तुम्ही मला सांगू शकता. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.